नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदुजा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अशोक लीलँड लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर बघणार आहोत की अशोक लीलँड लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि सर्वात शेवटी आणि लास्टमध्ये आपण बघणार आहोत अशोक लीलँड लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचे नंबर 14 ऑगस्ट 2025 म्हणजे आज जवळपास दुपारी 1 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, याचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला आजच पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, जसेच अशोक लीलँड लिमिटेडचे नंबर आले तसेच अशोक लीलँड लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला एक चांगली रॅली पाहायला मिळाली आहे. म्हणजे मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेडच्या नंबरला मार्केटने थम्सअप दिला आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. आणि मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचे नंबर इयर ऑन इयर बेसिसवर कम्पेअर करायचे असते. कारण मित्रांनो, या कंपनीचा बिझनेसच तसा काम करतो. म्हणूनच या कंपनीचे नंबर इयर ऑन इयर बेसिसवर जास्त मॅटर करतात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 10,696 कोटी रुपयांनी 11,708 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 14,695 कोटी रुपयांनी 11,706 कोटी रुपये. आणि जर आपण या कंपनीचा टोटल इन्कम बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 10,754 कोटी रुपयांनी 11,807 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा टोटल इन्कम कमी झाला आहे 14,817 कोटी रुपयांनी 11,807 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 9,994 कोटी रुपयांनी 10,920 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे 13,097 कोटी रुपयांनी 10,920 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 765 कोटी रुपयांनी 891 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर अशोक लीलँड लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स कमी झाला आहे 1,620 कोटी रुपयांनी 891 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड ऑर इयर म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 550 कोटी रुपयांनी 657 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 1,245 कोटी रुपयांनी 657 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड
या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 0.87 रुपीजने 1.04 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 1.92 रुपीजने 1.04 रुपीज. म्हणजे मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा, टोटल इन्कम म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे, परंतु इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीने कमर्शियल व्हेकल बिझनेसमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 9,853 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल सर्व्हिसेस सेगमेंटमधून या क्वार्टर 1मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1,855 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस बोथ केसमध्ये वाढला आहे. तसेच मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडने क्वार्टर 1मध्ये टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन जनरेट केला आहे 11,708.54 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. चला आता बघूया अशोक लेलँड लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. आणि मित्रांनो, सर्वात पहिले आपण अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 8,217 कोटी रुपयांनी 8,710 कोटी रुपये आणि करंटली अशोक लेलँड लिमिटेडची रिझर्व अँड सरप्लस आहे जवळपास 12,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते सुद्धा लगातार वाढत आहे. 19,502 कोटी रुपयांनी 26,695 कोटी रुपये आणि करंटली अशोक लेलँड लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 36,382 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ते पहिले होती 11,417 कोटी रुपये, नंतर 13,868 कोटी रुपये आणि करंटली आहे 13,318 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता 2,186 कोटी रुपये, नंतर 7,080 कोटी रुपये आणि करंटली आहे 7,263.44 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते आहे 476.20 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.52%, FISची होल्डिंग आहे 24.02%, DISची होल्डिंग आहे 13.61% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.77%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार अशोक लेलँड लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.52% आणि अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 41.15%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर आपण बघितले की अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि सगळ्यात शेवटी आपण अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे.
माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.